सूरजची काही चूक नाही. सूरजला सगळे पी-आर हँडल करतात. सूरजचा निर्णय पी-आर घेतात त्याचा बाचा असेल आणि XYZ असतील. पण सूरजला स्वतःचा निर्णय घ्यायला अधिकार देत नाहीत. त्यामुळे सूरज बिचाऱ्यावर मी राग मानू शकत नाही. घनश्याम, माझ्या हातात यायचं काहीच नाही. माझे भाचे, माझे पी-आर असतील त्यांच्याशी बोलून घे आणि त्यांच्या संग बोलल्याच्या नंतर मी येऊ शकतो. की आज जे आम्ही आहोत ते कुणामुळे आहोत? आमच्या प्रेक्षकांमुळे आहोत. जनसामान्य माणसांमुळे आहोत. आज जर आम्ही जनसामान्य माणसांच्या कार्यक्रमाला नाही गेलो, तिथे भेटलो नाही, त्यांच्याशी चर्चा नाही केली, तर मग उपयोग काय? मोठेपणा कशाला? मोठं कोण होतं? ज्यांना जनता डोक्यावर घेते तेच मोठे होतात. आता यांना मोठं केलंय, सगळ्यांना जनतेने मोठं केलंय. पण तुम्ही तुमचा मोठेपणा कितपत टिकून ठेवताय आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा मोठेपणा किती वाटतोय ह्याच्यावर महत्वाचं आहे. आज निकुताई बर्थडेला आली आणि नाही आली, काही फरक पडत नाही. बर्थडे झाला, सगळे सेलिब्रिटी आले, त्याच्यातच उलट बसायला जागा राहिली नव्हती. हो भरपूर बिग बॉस मध्ये पण सगळ्यांना वाटत होतं निकुताई यावा. बिग बॉस म्हणजे एक ते तुमचं कुटुंब होतं, स्पर्धक होते, स्पर्धकाच्या बाहेर जाऊन एक तुमचं एक नवं नातं जप नाही का आलं होतं. ते ज्यावेळेस तुम्ही एक्झिट झाला त्यावेळेस सूरजला मदत केली, सूरजसाठी आवाहन केलं. सूरज वाढदिवसाला दिसला नाही. सूरजला इन्व्हिटेशन वगैरे दिलं होतं? सूरजला मी इन्व्हिटेशन वगैरे दिलं, पण सूरजची काही चूक नाही. सूरजला सगळे पी-आर हँडल करतात. सूरजचा निर्णय पी-आर घेतात त्याचा बाचा असेल आणि XYZ असतील. त्याचा निर्णय तो घेतो. सूरजला स्वतःचा निर्णय म्हणजे घेता येतो. मी म्हणत नाही घेता येत नाही. पण सूरजला स्वतःचा निर्णय घ्यायला अधिकार देत नाहीत. त्यामुळे सूरज बिचाऱ्यावर मी राग मानू शकत नाही. सूरजला मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो म्हणजे पुरुषोत्तम दादाचा आणि आमचा आळंदीला 15 तारखेला कार्यक्रम झाला आणि 25 तारखेला बर्थडे होता. 15 तारीख म्हणजे 5 दिवस माझ्या बर्थडेला टाइम होता, 5-10 दिवस. की 15 तारखेला भेटलो. 20 तारखेपर्यंत आमची बर्थडेची सेलिब्रिटी वगैरे कोण कोण येणार हे ठरलं आणि 22 तारखेला आम्हाला बॅनर लावायचे होते. तेव्हा सूरज मला स्पष्ट भाषेत काय म्हणला, घनश्याम, माझ्या हातात यायचं काहीच नाही. माझे भाचे, माझे पी-आर असतील त्यांच्याशी बोलून घे आणि त्यांच्या संग बोलल्याच्या नंतर मी येऊ शकतो. ते सगळं झाल्याच्या नंतर आमचं आणि त्यांचं काही जमलंच नाही. मी म्हणलं होतं फुल ना फुलाची पाकळी म्हणून. सूरज भाऊला आपण तर सपोर्ट केलेलाच आहे. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि इथं आल्याच्या नंतर सुद्धा का आपण वाढदिवसानिमित्त त्याच्या घराचं काम चालू आहे. फुल ना फुलाची पाकळी देऊया. पण सूरज भाऊची जी म्हणजे एकंदरीत सूरजने बी गोलीगत धोका दिला का मग? नाही, गोलीगत धोका नाही दिला. बिचाऱ्याला त्याला मी दोष देत नाही, नावं ठेवत नाही. त्याच्या पी-आर ते जे असतात ते बघतात. त्यामुळे सूरज भाऊला काही म्हणजे आपण बोलू शकत नाही. ज्याचे काही डिसिजन असतात. आता माझं कसं आहे, मला जर एखाद्या कार्यकर्त्याने फोन केला, माझा दादा वाढदिवस आहे, माझं लग्न आहे, तर माझा पी-आर ठरवू शकत नाही मी कुठं जायचंय. मी ठरवणार की मी कुठे जाणार. कारण घनश्याम दरोडे स्वतः मनचा मालक आहे. तसा सूरज भाऊ निर्णय ला घ्यायचा म्हटलं तर त्याला अख्ख्या टीमचा विचार करावा लागतो. पण मी तसं करत नाही.